वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आलेत। शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात येणाऱ्या अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होत आहे का याबाबत चौकशी होणार आहे। साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तपासणी करून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे। ना काय बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही। याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं, ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता। आता दादा VSI मध्ये आहेत म्हणून आता कुठेतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। पण हास्यास्पद आहे। एन्क्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा। अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले आहेत, त्या बाबतीत मात्र तोंडावर बोट आणि नको त्या विषयामध्ये एन्क्वायरी लावतात। आता याला वेगळं काय कारण असेल का? VSI म्हणजे एक ट्रस्ट आहे। VSI मध्ये केलेलं काम हे आजपर्यंत सगळ्यांनीच अप्रिशिएट केलेलं आहे। मोदी साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला आले होते, त्यांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे। आणि पंतप्रधान जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचा अभ्यास नाही त्यांचा कार्यालयाचा अभ्यास त्या संस्थेबद्दलचा खूप जास्त झालेला असतो। आता ह्यांच्या का पोटात दुखते मला माहित नाही, तर कुठेतरी असंच म्हणावं लागेल अजितदादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का काय का केलं जातं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत देखील तशाच पद्धतीचं स्वरूप पाहायला मिळालं होतं। भाजपचेच काही नेते मंडळी अजितदादांच्या विरोधात सगळी निवडणुकीत उभी होती। अहो अजितदादांचेच काही नेते आणि सोलापूरचे माजी आमदार हे भाजपच्या मार्गावर तिथं आहेत। म्हणजे भाजप काय शांत बसले असं नाही। भाजपची वृत्ती प्रवृत्ती अशी आहे की वापरा आणि फेकून द्या, आणि तेच आता कुठंतरी होताना दिसते। कुबड्या नको असं आता अमित शाह साहेबांनीच काल तिथं मुंबईत येऊन सांगितलेलं आहे। आता कुबड्या म्हणजे कोण तर हे दोन पक्ष, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांना लोकही राहणार नाही, पक्षही राहणार नाही, अशी परिस्थिती या दोघांची होईल का काय असं वाटायला लागलं। ज्या पद्धतीने अजित पवारांचे काही आमदार हिंदुत्ववादीची भाषा बोलतात आहे, काही माजी आमदार भाजपच्या गळ्याला लागतात आहे, अशातच अजितदादांना ह्या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भात जाग येईल। नाही बघा, दोन्ही पक्षाच्या बाबतीत तेच होतंय। आणि तुम्ही अहिल्यानगर शहराबद्दल बोलत असतात म्हणजे संग्राम जगतापबद्दल बोलत असाल तर त्यांची आणि भाजपची ऑलरेडी बैठक झालेली आहे। ठरलेलं आहे की येणाऱ्या 2029ला ते भाजपच्याच तिकीटवर तिथं लढणार आहेत, म्हणून तर भाजपची भाषा आता तिथं करत आहेत। आता अजितदादांनी तिथं ॲक्शन घेऊन सुद्धा तिथं त्यांना सांगून सुद्धा जर संग्राम जगताप शांत बसत नसतील मग कुठेतरी आता त्यांनी नेता त्यांचा बदलला हे कुठेतरी स्पष्ट आहे। तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुरू आहे। हळूहळू या दोन्ही पक्षाला ऑपरेशन लोटस 2 या नावाखाली हे दोन्ही पक्ष तिथं संपवण्याचा प्रयत्न केला जाईल। 29ला म्हणजे आमच्याबरोबर विचार तरी आहेत, आमच्याबरोबर लोक तरी आहेत, पण 29ला हे दोन पक्ष जे आहेत कुबड्या, अमित शाह ज्याला कुबड्या म्हणतात, या कुबड्यामध्ये नेते राहणार नाहीत, लोकही राहणार नाहीत। उद्या अशी परिस्थिती होईल कदाचित या दोन्ही पक्षाला परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि दादांना साहेबांकडे चर्चा करण्यासाठी यावं लागेल 29ची लढाई कशी लढायची। एक तर भाजपला जी काही जागा दिलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे। जी प्रथा या कमिशनर कार्यालयाने सुरू केलेली आहे ते उद्या जाऊन खूप घातक ठरू शकते। आम्हाला काही शंका आहेत, त्या शंका आता कमिशनर साहेबांशी आम्ही बोलून घेऊ। ते काय बोलतात हे आल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगतो। परंतु बिवलकरांच्या प्रकरणामध्ये काल तुम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तुम्ही भेट घेतली, परंतु बिवलकर प्रकरणात अद्याप देखील कोणता गुन्हा दाखल होत नाही। खरं तर वन खात्याने त्या सगळ्या संदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता CP साहेबांवर इतका दबाव आहे, त्यांनाच कळेना काय चाललंय। आता आम्ही जेव्हा त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं अहो राज्य सरकारमध्ये असणारा एक विभाग म्हणजे कुठला तर फॉरेस्ट विभाग, वन खातं, यांनी तुम्हाला पत्र लिहिलंय पोलिसांना की बिवलकरवर कारवाई करा, तरी तुम्ही कारवाई करत नसाल आणि ते आम्हाला काय सांगतं आम्हाला सुप्रीम कोर्टचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागेल। आता पोलिसांनी एवढा अभ्यास सुरू केला तर काय चमत्कारच या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। सरळ सरळ तुमचा वन विभाग म्हणतोय की या बिवलकरवर कारवाई करा, तरी तुम्ही कारवाई करत नसाल तर तुमच्यावर कुठं ना कुठेतरी प्रेशर आहे। आज कॅबिनेटची बैठक आहे, त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सरकारने तिथं निर्णय घेतला पाहिजे की शिरसाट जे आहेत जे 22 दिवस तिथं चेअरमन म्हणून आले होते आणि 5,000 कोटीची करामत भ्रष्टाचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, त्यांना घरी बसवा, त्यांना बाहेर काढा आणि बिवलकरवर तिथं कारवाई करा। आणि कुठेतरी या राज्य सरकारमध्ये असणारे नेते जे काही जमीन माफिया झालेले आहेत, जसं पुण्यामध्ये जैन हाऊसिंग सोसायटीचं आपण बघितलं तर तिथे
भाजपचाच एक नेता हा जमिनीचा माफिया झालाय, भाजपचं कार्यालय सरकारी जमीन सहजपणे त्या ठिकाणी दिलं जातं, तिथेही आपल्याला जमीन माफिया आणि अशा विषय फक्त हे दोनच आहेत असं नाही, असे अनेक विषय आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्टर, जमीन माफिया, गुंड ह्यांचं हे सरकार आहे, सामान्य लोकांचं नाही असं आमचं मत आहे. कुठेतरी निवृत्तीचे संकेत ते स्वतः देतात. त्यांच्याकडे ते म्हणतात की नगरसेवक झालो, आमदार झालो, मंत्री झालो, शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आता मात्र कुठेतरी थांबायची गरज असते. त्यामुळे आता त्यांना कुठेतरी जाणवायला लागलं, अंगलटी यायला लागलेलं आहे. कारण का आम्ही जे पुरावे पुढे घेऊन चाललेलो आहोत ते सगळे पुरावे हे शिरसाटांच्या विरोधातले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होईल ही भीती कदाचित त्यांना तिथं असावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य तिथं केलं असावं. तुम्ही काही वक्तव्य केला, तुम्ही सत्तेत असला काय नसला काय, कारवाई भ्रष्टाचार केलेला व्यक्ती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यावर आता ही रोहित पवारांची प्रतिक्रिया आपण पाहत होतात. राज्य सरकारकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. साखर आयुक्त संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटला सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य विनियोग होतो का याची चौकशी होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सरकारकडून 5 कोटींपेक्षा जास्त अनुदान दरवर्षी मिळतं. राज्यभरातील कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांकडूनही प्रति टन 1 रुपया अनुदान इन्स्टिट्यूटला देण्यात येतं. 30 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. साखर आयुक्त पुढील 60 दिवसात चौकशी अहवाल सरकारला देणार. माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन माझ्याकडे अनेक तक्रारी येतात, CM साहेबांकडे येतात, तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं. चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला. म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळीच लावत नाही. त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात. समोर तथ्य येईल चौकशीच्या